ज्यांच्याकडे आशेने बघतोय ते आमचे पक्षाचे नेते आदरणीय आमदार पवारसाहेब, त्याचबरोबर व्यासपीठ, सगळ्यांची नावं मी घेत नाही, आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, नाना काळे असतील किंवा महेश गादेकर असतील किंवा सपाटे साहेब असतील, ह्या भागाचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि आपल्याला माहिती आहे की नाना जेव्हा नगरसेवक होते, एक पाणीदार नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. कारण प्रत्येक एरियामध्ये घरामध्ये डबल नळ देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नानाने केलं. गंगाविरीचं पाणी त्यांनी सगळ्या घरात फिरवलं आणि त्यामुळं नानाची ओळख सोलापूरला, पूर्ण सोलापूरला झाली. गादेकर साहेबांचं सुद्धा काम आपल्याला माहिती आहे. आत्ताच गादेकर साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय खरं आहे की मला उमेदवारी देण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे. कारण पवार साहेबांना ज्यावेळेस माझ्या प्रवेशासाठी बोलवलं होतं, पवार साहेबांनी मीटिंग घेतली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की समीकरण बघितलं तर आम्ही दोनदा ट्राय केलं, आम्ही काय निवडून येत नाही. सपाटे साहेबांनी ट्राय केलं, मी ट्राय केलं, परंतु महेश कोटेच्या पाठीमागे जर आम्ही उभा राहिलो तर 100% महेश कोटे सीट काढू शकतील. आणि ती गोष्ट साहेबांनी लक्षात घेतली आणि त्याच वेळी सगळ्यांची परत एकदा मीटिंग घेतली साहेबांनी पुण्यामध्ये. ही झालं होतं मुंबईमध्ये चर्चा. परत साहेबांनी सगळ्यांना पुण्याला बोलवलं आणि सगळ्यासमोर त्यांनी सांगितलं, महापालिकेची सुद्धा जबाबदारी त्यावेळेस माझ्याकडे दिली होती, कारण महापालिकेच्या निवडणुका त्यावेळेस लागतील असं त्यावेळेस हे होतं, पिरियड होता. पण आपल्याला माहिती आहे की हे सरकार आल्यापासून ह्यांना दुसऱ्याला कोणाला सत्तेत ठेवायचंच नाही, म्हणून त्यांनी महापालिकेची निवडणूक गेली 3 वर्ष झालं घेतलेली नाही आहे. आपल्या इथले जे आमदार आहेत गेले 20 वर्ष ते आमदार आहेत, पण 20 वर्षामध्ये त्यांचे लोक फार अभिमानाने सांगतात 4 वेळा निवडून आलेत. पण 4 वेळा निवडून आल्यानंतर कुठलं काम केल्यामुळे लोकांनी त्यांना निवडून दिलं असं नाही, तर फक्त जातीपातीचं राजकारण, कधी मोदीची लाट, आणि ह्याच्यामुळं ते निवडून आले. म्हणजे कुणाचा तरी प्रत्येक वेळी आजारावर निवडून आले, स्वतःच्या कामावर किंवा कर्तृत्वावर कधीच निवडून आलेले नाही आहेत. आणि आत्ता जरी त्यांना तिकीट मिळालं असलं तर आपण पाहताय सगळेजण जे आमदार कधीच फिरकले नाही त्यांना आता प्रत्येकाच्या दारात जोगवा मार्गात फिरण्याची पहिल्यांदा पाळी आलेली आहे. कारण यावेळेस महाविकास आघाडीची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकद आहे, चर्चा आहे, आणि महाविकास आघाडी त्यातल्या त्यात तुतारीची हवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पवार साहेबांनी जे शेती मंत्री म्हणून जे काम केलं, शेतकऱ्यांना जे अनेक सवलती दिल्या, त्यामुळे आजही महाराष्ट्रातले सगळे शेतकरी पवार साहेबांना सन्मानाने त्यांच्या पाठीमागं उभा असताना आपल्याला पाहायला मिळतात. मला राजकारणामध्ये अनेक लोक सांगत होते पवार साहेब फसवतात हो, बघा विचार करून जावा. पण मी जेवढा अनुभव घेतला सगळ्यांचा, शब्द पाळणारा जर कुठला नेता असेल तर ते फक्त शरद पवार, शरद पवार आणि शरद पवार. कारण मला त्यांनी 2.5 वर्षापूर्वी शब्द दिला की तुम्हाला तिकीट देऊ. परत मला 10दा त्यांच्याकडे जावं लागलं नाही किंवा शिष्टमंडळ घेऊन मोठी हे करावं लागलं नाही, मागं लागावं लागलं नाही. त्यांनी एकदाच सांगितलं तुम्हाला तिकीट दिलंय, तुम्ही कामाला लागा. आणि त्या दिवसापासून मी आपलं काम करत राहिलोय. आज आपण सगळेजण पाहताय वातावरण अतिशय चांगलं आहे.
आणि त्यामुळं समोरच्याची पायाखालची वाळू घसरलेली आहे. वाट्टल ते टीका करणं, वाट्टल त्याला धमकी देणं, कधी ईडीच्या धमकी देणं, कधी तडीपार काढण्याचे नोटिसा देणं, त्यांच्याबरोबर आपल्या लोकांबरोबर फिरलं की लगेच त्याच्या मागं माणसं पाठवणं. काल तर एक कहर केली त्यांनी. एक कार्यकर्ता आपल्याकडं काम करत होता, त्याला त्यांनी बोलून धमकी दिली, तू फिरू नको. तो बिचारा 4-5 दिवस आला नाही. काल नेमकं बीडी घरकुलमध्ये पदयात्रा असताना तो त्या पदयात्रेत सामील झाला. लगेच त्यांनी रात्री, काल सामील झाल्याबरोबर रात्रीच त्याला निरोप दिला की तुला जे चालवायला हॉटेल दिलं आहे त्या मालकाला प्रेशर आणला आणि त्या हॉटेल त्याच्याकडनं आज काढून घ्या म्हणून सांगितलं. म्हणजे एवढं डिस्टर्ब झालेले आहेत. कार्यकर्त्यांना पाहिजे तसं हे करण्याचं, एक तर आमच्याबरोबर ये, आमचं काम कर, नसेल तर मग त्याला त्रास देणं, त्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या साम दाम दंड वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. पण तरी लोक काय घाबरत नाहीत. लोक उघडपणे सांगतात, तुम्हाला 20 वर्ष आम्ही दिलं काम करायला आणि आता बदल हे काळाची गरज आहे, बदल हे अटल आहे, आम्ही बदल करणारच. सर्व समाजातील लोक, सर्व पक्ष लोक आज त्या ठिकाणी मला अतिशय चांगला प्रतिसाद देतात. काही लोक उघड येतात, काही लोक सांगतात की अण्णा काळजी करू नका, आमची मतपेटी उघडल्यानंतर बघा आम्ही तुम्हाला मत देणार म्हणजे देणार. हे चित्र पूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं त्यांना सुचत नाही काय करावं. ते मग उठसूट कुणालाही हे करण्याचं काम, त्रास देण्याचं काम सुरू आहे. मी त्यांना सांगितलं, आता परवाच आपल्याला माहिती आहे काही गोष्टी अशा घडल्या की त्या जाहीरपणे सांगावा का सांगू नये ह्याचा मी विचार करत होतो. एकीकडे लाडकी बहीण मनाची आणि त्या बहिणीचंच संरक्षण करायच्या ऐवजी त्या बहिणीचं कसा वापर करायचा हे प्रकार सध्या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. पण जर तुमच्या घरातली मुलगी जर संरक्षित नसेल, तुमच्याकडे काम करणारी मुलगी, तर मग बाकीच्यांच्या सुरक्षेचा विषय काय. आज आपण बघितलं, मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही 4 टर्म निवडून आला, 4 लोकहिताची कामं तुम्ही केलेली सोलापूरच्यासाठी सांगा. मी माझा फॉर्म सुद्धा तुमच्या विरोधात भरणार नाही. मी पवार साहेबांची माफी मागेल आणि सांगेन साहेब मी त्या हे केलेलं आहे, ह्यांनी फार काम केलं, त्यामुळे मी माझी उमेदवारी परत घेतो. मी आव्हान देऊन त्यांना 1 महिना झाला. 1 महिन्यात त्यांचे लोक साधं 4 काम सांगू शकले नाहीत की त्यांनी केलेले आहे. आणि आता खोटा प्रचार चालू आहे. विमानतळ असेल, पासपोर्ट ऑफिस आम्ही आणलं, सिव्हिलचं नूतनीकरण मी केलं वगैरे खोट्या गोष्टी ते लोकांना सांगतात. अनेक वेळा पेपरला आलं, आपण सगळेजण जाणताय. सिव्हिल हॉस्पिटलला जर खऱ्या अर्थाने कुणी न्याय दिला असेल तर प्रणितीताई शिंदेनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मग एक सोनोग्राफिक मशीन असेल किंवा मोठमोठ्या बाकीच्या मशिनरीज असतील, ते ताईंनी कायम पाठपुरा करून ते आणण्याचं काम केलं. अजितदादा ज्या महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते त्या काळात विमानतळाला 50 कोटी रुपये त्यांनी बोरामणीच्या विमानतळाला दिलं होतं. तेच पैसे त्यांनी वळवून फक्त जुन्या विमानतळाला म्हणजे होडगी रोडच्या विमानतळाला वापरले, सुशोभीकरण केलं आणि असा प्रचार केला लोकांना की मोदी बसून दिल्लीमध्ये सांगितलं की नवीन विमानतळाचं उद्घाटन झालं. विमानतळ कधी बांधलंय? शिंदे साहेब त्यावेळेस आमदार होते, अजून मंत्री पण झाले नव्हते. त्यावेळी त्यांनी नंतर मंत्री झाल्यानंतर रोजगार हमीच्या माध्यमातून ही विमानतळ बांधलं. मला वाटतं जवळजवळ 40 वर्षापूर्वी. आणि आत्ता हे सांगतात की आम्ही नवीन विमानतळ बांधलं, सुशोभीकरण केलंय. आणि ते पैसे कोणाचे? महाविकास आघाडीचे. युतीचा 1 रुपया नाही.
दर इलेक्शनला ते सांगतात आम्ही दररोज पाणी देऊ. दिलं का पाणी? एक दिवसाचा 2 दिवसावर गेलं, 2चं 3 वर गेलं, 3चं आता 5 वर गेलंय. आणि उजनी ते सोलापूर शिंदे साहेबांनी काय काय केलंय? सारखं सारखं तुम्ही काय सांगता? फक्त उजनी ते सोलापूर पाणी आणलं, पाणी आणलं. मी आज प्रश्न विचारतो सगळ्याला की त्यावेळी जर शिंदे साहेबांनी उजनीपासून सोलापूरला जर पाणी आणलं नसतं तर आज सोलापूरची अवस्था काय झाली असती? दुहेरी लाईनला पैसे साहेबांनी NTPC खातं त्यांच्याकडे असताना त्या NTPCच्या गळ्यात घातलं की दुसरी लाईन, आणि त्यावेळेस ते त्याची कॉस्टिंग 250 कोटी होती. ती 250 कोटीची लाईन खरं तर त्याच वेळी पूर्ण होणार होती. म्हणजे अजून 10 वर्ष जे हाल आपण भोगलो ते भोगाची पाळी आली नसती जर NTPCनी त्याच वेळी ती लाईन घालून दिली असती तर. पण घडलं काय? ह्यांनी सांगितलं महापालिकेकडे द्या, आम्ही स्वतः करतो. आणि मग गुडेवार म्हणून कमिशनर होते, त्यांना आग्रह ह्यांनी धरला आणि त्या लाईन चेंज करून महापालिकेकडे घेतली. जी 250 कोटीमध्ये होणारी लाईन जी आज कॉस्टिंग 850 कोटीच्या वर गेली. मग हे कॉस्ट कुणाच्या डोक्यावर बसणार आहे? हे जे डिफरन्स आहे ते शेवटी उद्या तुमच्याच डोक्यातून, तुमच्याच वेगवेगळ्या टॅक्सेसमधून ते वसूल केली जाणार आहे. आणि त्यामुळे एकतर ते बोजा तर आपल्यावर पडणारच आहे आणि 10 वर्ष जे हाल झाले ते तर वेगळेच आहेत. आता ते सांगतायत की पाईपलाईन जवळ आलेली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 250 कोटी शिंदे साहेबांनी दिले, बाकीचे पैसे 200 कोटी रुपये महाविकास आघाडीमध्ये अजितदादाच्या मागं लागून आम्ही घेतले. उरलेले पैसे स्मार्ट सिटीच्या कॉन्ट्रीब्युशनमधून आम्ही द्यायला लावले मी संचालक असताना. आणि त्यामुळं जेवढं आता काम झालंय तेवढीच तरतूद आहे. केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने, भाजपचं जे केंद्र शासन होतं किंवा राज्य शासन, त्यांनी 1 रुपया सुद्धा या लाईनला दिलेला नाही. हे माझं ओपन चॅलेंज आहे, त्याचा खुलासा त्यांनी करावा की केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने याला पैसे दिलेत का भाजपच्या काळामध्ये. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आज आपण बघतोय गेली 10 वर्ष भाजप सेनेची सत्ता या राज्यात होती. कुठलाही नवीन उद्योग महाराष्ट्रात आला नाही. जे आले उद्योग ते सगळे गुजरातला गेले. मग सोलापूर तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. सोलापूरला साधी 20 वर्ष जे आमदार आहेत, साधी लोक म्हणतात की चहाची टपरी सुद्धा आणली नाही त्यांनी. म्हणजे असा हा निष्क्रिय आमदार आपण गेली 20 वर्ष झाला निवडून देतोय. आता काल काहीतरी त्यांच्या मुलांनी सांगितलं 1 लाखांनी निवडून येणार. अहो 1 लाखांनी नाही, आता तुम्हाला लाथ घालून घरी पाठवायची वेळ आलेली आहे. कारण आता वस्तुस्थिती तशी आहे. प्रत्येकाच्या मनात आज व्यापारी नाराज आहे, कामगार नाराज आहे, शेतकरी नाराज आहे, इंडस्ट्रियलिस्ट नाराज आहे. कोण समाधानी यांच्या या राज्यामध्ये? सगळ्याची पिळवणूक चालली आहे. GSTच्या माध्यमातून तर मला वाटतं कुणालाच सोडलं नाही. साधा चहा टपरीवाल्याला सुद्धा GST लावलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर GST आहे. म्हणजे या GSTच्या माध्यमातून सरकारचं उत्पन्न वाढलं, पण त्याचा त्या पैशाचा विनियोग हे सरकार व्यवस्थित करते का? तर अजिबात नाही. उलट भ्रष्टाचार वाढला. आज स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं त्यांनी. कुठल्या अँगलनी सोलापूर स्मार्ट वाटतंय त्यांनीच सांगावं. कुठल्या अँगलनी स्मार्ट आहे? आज पाण्याची उरड तशीच आहे. आता आम्ही पदयात्रा काढत होतो तर घाण ड्रेनेजचं पाणी पायामध्ये या लागलेलं आहे का नाही? रस्त्यात 2 महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्ड्याचे खड्डे दिसा लागलेले आहेत. म्हणजे फक्त भ्रष्टाचार केला आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारायची ह्यांची हिंमत नाही. कारण एवढा मोठा मलिदा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतला आहे की ह्यांचं तोंड नाही त्याला विचारायचं की कसला निकृष्ट दर्जाचं काम तू कसं काय केला म्हणून. त्यात काही तर ह्यांचे स्वतःचेच नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग जर तुम्हीच कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुम्हाला अधिकारी काय विचारणार हो जाब?
म्हणजे भ्रष्टाचार करण्याचे प्रकार किती आहेत. मला कोणी तर परवा सांगत होतं या 2-4 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपये कमवले आणि त्यामुळं या इलेक्शनला पैशाचा पाऊस पडणार आहे, सगळ्याला विकत घेणार आहे. काही कार्यकर्त्याला आमचे जे काम करायला लागलेत त्यांना ऑफर आहेत 10-10 लाखाची, 15-15 लाखाची, 25-25 लाखाची. तुम्ही फक्त काम आमचं करा, नसेल तर शांत बसा, किती पैसे पाहिजे सांगा, अशा पद्धतीचे ऑफर्स आहेत. एवढी पैशाची मस्ती कुठून आली, कशी आली? तुम्ही भ्रष्टाचार केला हे त्याचे सबूत आहे. तुम्ही बघा प्रत्येक मंडळाला तुमच्या आजूबाजूच्या विचारा कार्यकर्त्यांना, आपले काम करणारे कार्यकर्ते समोर येऊन काम करायला तयार नाहीत, कारण त्यांना वेगवेगळे आमिष दाखवली चाललेली आहे. पण मला खात्री आहे की सोलापूरचा कार्यकर्ता मतदार हा स्वाभिमानी आहे, त्यांच्या पैशाला झुकणारापैकी नाही आहे. त्यांचे पैसे ढुकारून सुद्धा ते आपल्याला मत देतील. मी तर त्यांना सांगितलं घ्या, ह्यांनी लुटलं, ह्याला लुटायला काय पाप नाही आहे, लुटारूला लुटणं हे पाप नाही आहे. त्यामुळे देत असेल तर घ्या, पण जे तुमच्या मनात आहे तेच करा. आणि निश्चित आपल्या सगळ्यांसमोर मी सांगू इच्छितो की यांना 20 वर्ष मिळाले. 20 वर्षात अनेक खाती यांनी भोगली. मग कधी परिवहन होतं, आरोग्य होतं, त्याच्यानंतर टेक्स्टाईल होतं, PWDच्या माध्यमातून ते उड्डाण पुलाचं खातं होतं. असे 5-6 खाते यांच्याकडे होते. त्या खात्याचा कुठला फायदा सोलापूरला ह्यांनी मिळवून दिला हे ह्यांनी जाहीरपणे सांगावं. मी त्यांचा प्रचार करेन, त्यांना मत द्या म्हणून. त्यांनी एकदा जाहीर करावं. किंवा पालकमंत्री होते 5 वर्ष, 5 वर्षात त्यांनी आपल्या उत्तर सोलापूरला काय न्याय दिला, जिल्ह्याचं बजेट त्यांच्या हातात होतं. त्या काळात त्यांनी काय केलं, ज्या कामं केली त्याची ठोस यादी जनतेसमोर टाकावी, मांडावी. पण त्या 5 वर्षाच्या काळात सुद्धा जिल्ह्याचा पूर्ण बजेट यांच्या हातात असून यांनी काहीही दिलं नाही. आता सुद्धा जे बोर्ड लागावं लागलेत बघा, 5 वर्षापूर्वी होते का? यांनी पालकमंत्री असताना बोर्ड लागले का सोलापुरात? हे बोर्ड कधी लागा लागलेत? या 1.5-2 वर्षामध्ये. आणि या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी धसका घेतलाय, महेश कोटे आपल्या विरोधात उभारणार आहे म्हणून हे बोर्ड लागा लागले. आणि बोर्ड का लागा लागले तर 3 वर्ष जे महापालिकेमध्ये महापालिकेचा जो आमचा नगरसेवकाचा निधी होता तो निधी खर्च न झालेला निधी ह्यांनी सांगतात की ती मी करा लागलो आणि मी करा लागलो. पण वस्तुस्थिती आहे ही तुमचा निधी नाही, हा आमच्या नगरसेवकांचा निधी आहे. आणि त्यामुळं खोटे बोर्ड लावून तुमचे लोकांना फसवण्याचं काम करतायत. अहो आचारसंहिता लागाच्या दिवशी सुद्धा बोर्ड लावत फिरत होते. म्हणजे यांना सांगायची पाळी आली 20 वर्ष असलेल्या आमदाराला, मी करा लागलोय, बोर्ड लावा लागलोय. तुमच्या बोर्डाचा खर्च जर बघितला तर मला वाटतं 5-6 रस्ते झाले असते. म्हणजे एवढा तुम्ही बोगस काम या सोलापूरमध्ये करून दाखवलेलं आहे. त्याच्या उलट एक साधा नगरसेवक म्हणून मी केलेलं काम सगळ्याच्या समोर आहे. बीडी घरकुल सारख्या भागामध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्या भागात प्यायला पाणी नव्हतं, बोरिंगचं पाणी लोक पित होते. मी तेव्हा सुरुवातीला गेलो तर अनेक बोरला लाल कलर मारलेला होता की पिण्यास अयोग्य पाणी म्हणून, ते पाणी वापरू नका म्हणून लाल कलर मारलेले होते. मी गेलो त्यावेळेस तिथं ड्रेनेजचा पत्ता नव्हता. मी गेलो त्या दिवाबत्ती सुद्धा लाईटची सोय ग्रामीणला असल्यामुळं किती अगदी कमी वेळ तिथं लाईट मिळत होती आणि त्याचा प्रकाश सुद्धा कमी होता. मी ज्या तिथं गेलो त्यावेळेस कुठल्या रस्त्याचा पत्ता नव्हता, एक सुद्धा डांबरी रस्ता नव्हता. फक्त शिंदे साहेबांनी एक बस रूट तेवढा डांबरी केला होता, ते पण बसची सोय व्हावी लोकांना म्हणून. हे सोडलं तर काही नव्हतं. अतिशय जंगलसारखा भाग होता, म्हाडानी घरं बांधली होती ते ग्रामीणमध्ये असताना. मी गेल्यानंतर 3000 घरं होती, आज त्या ठिकाणी 30,000 घरं आहेत. मग 3000 ते 30,000 घरं कशी झाली?
तर मी केलेल्या डेव्हलपमेंटमुळे झाली. आज जे 20,000ला म्हाडानी घरं दिलं होतं, आज त्याच्या त्या 20,000 घराची किंमत आज 20 लाख रुपये आहे. मग हे 20 लाख रुपये का उगाचच झाले का? काम केलं, डेव्हलपमेंट केलं म्हणून वाढलं. कुठल्याही भागामध्ये जिथं डेव्हलपमेंट होतं तिथंच रेट वाढतात, जिथं डेव्हलपमेंट होत नाही तिथं रेट वाढत नाही. त्यावेळेस माझ्यावर आरोप केला की महेश कोटेच्या जमिनी आहेत म्हणून महेश कोटे काम करतोय, तिथं काम निधी नेतोय. पण माझी जमीन त्यांना 1 इंच सुद्धा मिळाली नाही. उलट आत्ता त्यांनी दलित वस्तीच्या भागातून जे निधी पळवलेला आहे, दलित वस्तीत न खर्च करता इतर ठिकाणी केला आहे. ती ज्या ठिकाणी केला आहे तिथं लोकवस्ती नसताना फक्त ह्यांचे 7 बारे तिथं आहेत, अशा भागामध्ये निधी त्यांनी वळवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून असा भ्रष्टाचारी माणूस, तेच काही आजूबाजूच्या ह्याचे लोक गेले होते की मालक आमचा एवढा रस्ता करून द्या. तर हे मालकाची भाषा काय? हां, आम्ही रस्ते करतो, तुम्ही प्लॉटं पाडा आणि पैसे कमवा. म्हणजे काय उपकार विपकार करतात का काय? मग आम्ही निवडून देतो आणि तुमच्या प्रॉपर्ट्या वाढा असं जर म्हणलं तर लोकांनी काय बिघडलं? मग म्हणजे एवढ्या ते त्यांच्या समाजाचे लोक गेले होते, त्यांना सुद्धा ही भाषा. अहो, आरोग्यमंत्री होता तुम्ही, कोविड सारख्या ठिकाणी कुठंतरी दिसले काय? आरोग्यमंत्री, कोविड आपल्याकडे एवढं मोठं भयानक संकट होतं, आपला माजी आरोग्यमंत्री कुठंही दिसले नाहीत. घरात लपून बसलेले होते, स्वतःला हे करून क्वारंटाईन करून. असं तुम्ही जर लोकांसाठी काहीच करणार नसेल तर लोकांनी तुम्हाला निवडून का द्यायचं? मी आजही त्यांना चॅलेंज देतो की तुमच्यात हिम्मत असेल, तुम्ही जर काम केलं असं जर तुम्ही म्हणत असाल, तुमच्यात हिम्मत असेल की तुम्ही 4 वेळा तुमच्या कामामुळे जर निवडून आला असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमचं आणि माझं एका स्टेजवर ओपन डिबेटिंग होऊ द्या. तुम्ही 20 वर्षात काय करू शकला असता हे मी सांगतो आणि तुम्ही काय केलं नाही ते मी सांगतो. तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगा. हिम्मत असेल तर पब्लिक समोर एकदा होऊन जाऊ दे. पण तुम्ही केलंच नसल्यामुळं तुमची हिम्मत नाही ओपन येण्याची. किंवा एखाद्या चॅनलवर समोर या, आमने सामने बघूया, तुम्ही तुमची यादी सांगा काय काम केलं ते. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय काम करू शकला नाही ते. अहो, साधं तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री असताना सोलापूरचं वस्त्रोद्योग देशोधडीला लागलाय. तेच आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पॅकेज दिलं, ते यंत्रमाग जिवंत राहण्याचा, वस्त्रोद्योग जिवंत राहण्यासाठी त्यांनी भरपूर आपल्याला सवलती दिल्या. पवार साहेबांनी त्या काळामध्ये रिबेट देऊन हे पूर्व भाग जगवण्याचं काम केलं. पूर्व भागाला सोन्याचा धूर निघत होता, हे खरं आहे. प्रत्येक गोष्ट, इव्हन महापौर सुद्धा आपल्याला माहिती आहे की किंवा महापालिकेचे पदाधिकारी त्या उद्योग बँकेमध्ये बसून पवारसाहेब निवडत होते. पालकमंत्री असतानापासून पवारसाहेबांचं बारीक लक्ष या सोलापूरवर आहे आणि आजही त्यांचं लक्ष आहे. परवा आज मी मागं 2 वर्ष त्यांच्याकडे गेलो की साहेब सोलापूरसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी मला विचारलं काय पाहिजे? मी म्हटलं काय नाही, एखादा मोठा उद्योग आला पाहिजे. कुठला उद्योग तुमच्या डोक्यात आहे? मी त्यांना सांगितलं की IT पार्कसाठी मी गेली 5-6 वर्ष प्रयत्न करतोय, ते काय होत नाही. त्यांनी लगेच त्या ठिकाणी सतीश मगर साहेब, ज्यांचं मगरपट्ट्यामध्ये मोठं ITचं युनिट आहे, त्यांना बोलवलं. त्यानंतर अतुलजी चोरडिया, पंचशील ग्रुपचे जे मेन सर्वेसर्वा आहेत, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की सोलापूरला आपल्याला IT पार्क करायचं आहे. आणि आज त्या चोरडियांकडं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 4 लाख लोक IT क्षेत्रामध्ये काम करतात. 4 लाख. आणि सतीश मगर साहेबाकडे जवळजवळ 2 लाख लोक काम करतात. म्हणजे 6-7 लाख लोक आज IT क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करतात आपले. आणि आज IT क्षेत्रच असा क्षेत्र आहे की जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पगारी मोठ्या आहेत, जिथं अर्थकारण मोठा येऊ शकतं. आणि म्हणून असा जर क्षेत्र आपल्याकडे आला, त्यांनी 4 लाख केलं. मी तर म्हणतो साहेब आम्हाला फक्त 4,000 द्या. 4,000 लोक जरी आमच्या सुरुवातीला कामाला लागले तर मला वाटतं सोलापूरकरांनी फार काही कमवलं असं निश्चित होईल. आणि साहेबांनी भूमिपूजन केलं
ह्यांनी सांगतात की महेश कोटेंनी फसवलं, 1 वर्ष झालं IT-चं नुसतं गाजर दाखवला, IT मात्र केला नाही. अहो मला फसवायचंच असतं तर 2 महिने आधी उद्घाटन भूमिपूजन केलं असतं. मला फसवायचंच असतं तर 1.5 कोटी रुपये जे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला दिले ते 1.5 कोटीचं मध्ये बिल्डिंग जरी उभा केली असती तर लोक मला सगळे मतं दिली असते. हसवून मतं आम्हाला घ्यायची नाहीत. नुसत्या IT पार्कच्या बांधकाम परवानगीसाठी 50 लाख रुपये माझ्याकडनं आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत. त्याचे पावत्यासुद्धा तुम्हाला कधीही सांगा, तुम्ही चॅलेंज द्या, मी ते पावत्यासुद्धा तुम्हाला सगळ्याला जाहीरपणे द्यायला तयार आहे. मग आम्ही फसवून मतं कधी मागितली नाही, मागायची नाही. आम्ही प्रयत्न करायला लागलोय, करतोय आणि निश्चित पवारसाहेबांनी सांगितलंय की 1 वर्षाच्या आत IT पार्क, कारण ITच्या सध्याच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी या सरकारने सॉल्व्ह न केल्यामुळं नवीन IT कुठंही सध्या होत नाही आहे, वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये थोडे बदल करायला पाहिजे, ते करायला हे सरकार तयार नाही. म्हणून या सरकारला घरी पाठवण्याची गरज आहे आणि ती वेळ आलेली आहे. मी आपल्याला अधिक वेळ घेणार नाही, कारण रोहित दादांना आपल्याला ऐकायचं आहे. रोहित दादा एवढं वेळ काढून खास आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं त्यांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. त्यांच्यात आणि तुमच्यातला मी मध्येच अडथळा होणार नाही. फक्त मला आपली कळकळीची विनंती आहे की पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळेजण घरातून निघताना एवढंच म्हणा, काय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आणि योगायोग बघा, हे तुतारीचं चिन्ह सुद्धा 1 नंबरला आहे आणि ते 2 नंबर धंदे करणारे तर नंबर 2च आहे. 2 नंबर धंदे करणारे लोक आहेत ते, त्यांचा नंबरही बघा, दैवाने त्यांना 2 नंबरलाच टाकलाय. त्यामुळं 2 मशीन आहेत, नुसतं पहिल्या मशीनचं वरचं बटन नाही. काही लोक आपले प्रचार करताना थोडंसं चुकतात. तर तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि माणूस म्हणजे म्हणून काही सर सुचलं नाही तिथं गेल्यावर, फक्त माणूस बघा. आणि फक्त माणुसकी ही आमच्यामध्ये असल्यामुळं आमच्याकडे माणूस आहे, त्या प्रामाणिक माणसाला बटन दाबा आणि मला भरघोष मताने विधानसभेमध्ये पाठवून काम करण्याची संधी द्या. त्यांना 20 वेळा दिले, 20 वर्ष दिलंय. मला एकदा देऊन बघा, मी काय चमत्कार करून दाखवतो पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, हे मी सोलापूरला दाखवून देईन. एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.